नमस्कार, मी राजू निर्भवने, पोलीस डायरी न्यूज. आपण पाहत आहात पोलीस डायरी न्यूज. संपादक बोलतोय मी. आत्ताची एक मोठी घडामोडी, ताजी खबर आलेली आहे अयोध्यातून. बघा कसं कोण कृत्य करण पैशाच्या लालसापोटी, हे आपल्याला बघायला मिळणार आहे लवकरच या बातमीतून. अयोध्येत हे राम म्हणणाऱ्या देणगी चोरांना अटक करण्यात आलेली आहे. तर ते असं, अयोध्येत राम मंदिर देणगी प्रकरण गाजले. आता त्या ट्रस्टमधील 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आलेले आहे आणि त्यांनी ते दिलेले आहे. अयोध्या येथील राम मंदिरातील कथित देणगी व्यवहार प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढत असताना राम मंदिर ट्रस्टचे महासचिव संपत राय आणि ट्रस्टी डॉक्टर अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. ज्यावेळेस तपासाची व्याप्ती वाढली, ज्यावेळेस तो धाक निर्माण झाला, याला म्हणतात कायदा, त्यावेळेस त्या तपासाच्या धाकापायी त्या ट्रस्टींनी तो राजीनामा दिला. मिळालेल्या माहितीनुसार मंदिरातील देणगी व्यवस्थापनात अनियमितता झाल्याच्या आरोपानंतर विशेष तपास यंत्रणेच्या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात काही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. तपासात मंदिरातील काही कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्वी राम मंदिरासाठी दिलेल्या आर्थिक देणगी आणि चांदीच्या विटाचा मुद्दा उपस्थित केला आहे. या देणगीची नोंद व पावतीबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने प्रकरणाला अजून राजकीय रंग चढला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राम मंदिर ट्रस्टच्या कारभारावर खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तपास यंत्रणाकडून सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले. ही बातमी उपलब्ध वृत्तपत्रातील माहितीवर आधारित असून तपास अद्याप सुरू आहे. अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रिया व अधिकृत तपास अहवालानंतर निश्चित होईल. पण कमालीची गोष्ट ही आहे का असं देवधार्मिक जे लाखोंनी मानणारा जो वर्ग आहे राम मंदिर म्हणून, त्या ठिकाणी जर असं कृत्य जर होत असेल, त्यांना जर कुठलाही काही धाक नसेल आणि ह्या लोकांनी जो त्या ट्रस्टवरती प्रत्येक मंदिरावरती जो ठाण मांडून बसलेले, ज्या मंदिरामध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये देणग्या उपलब्ध होतात, आज गोरगरिबांना त्यांच्या मुलांना शिक्षण नाही, अनेक ग्रामीण भागामध्ये मोठं कुपोषण आहे आणि त्या ठिकाणी मुलं अन्ना पाण्या वाचून मरतात. तिथे त्यांना कुठलाही दवाखाना नाही, त्या ठिकाणी वाहन नाही आणि असे अनेक ठिकाणी का गोरगरीब त्यांना शासकीय राशनसुद्धा लवकर उपलब्ध होत नाही. अशा ठिकाणी तो जो मंदिराचा ट्रस्टचा जो पैसा आहे तो त्या ठिकाणी सुद्धा हे लोक पाठवते नाही आणि सरकार बी त्यावर गांभीर्याने विचार करत नाही आणि ह्या लोकांना पाठीशी घालतात. आता बघू, ज्याप्रमाणे आता नीटचे पेपर फुटले, त्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याला जसे पाठीशी घालत आहे, तर आता हे मोदी, हे BJP, या RSS वाले, या अमित शहा गृहमंत्री, हे ह्या ट्रस्टींना कुठपर्यंत पाठीशी घालतात हे आता लवकरच जनतेला दिसून येईल. आपण बघत राहा पोलीस डायरी न्यूज. नमस्कार.